सध्याची पोरं मान खाली घालून मोबाईल मध्ये पबजी फ्री फायर खेळत असतात. पण जरी गेम खेळत बसले तरी काही ना काही ते मोबाईल मध्ये करत असतात आणि आपला वेळ घालवतात. पण त्या पोरांना ती मजा काय माहिती, जेव्हा भर उन्हात अनात बिगर चपलाचं तहान भूक हरून पोरं फक्त विटी दांडू खेळायचे. शाळेतील पोरं घरी आली की लगेच विटी दांडू खेळायला जायचे. आई वडील ओरडायचे, मारायचे, तरीही हा खेळ काही सुटत नव्हता. पण तो खेळ आता कुठेतरी आपल्या देशात हरवलाय असं वाटतंय. कारण हा खेळ भारतात कमी पण दुसऱ्या देशांमध्ये मोठ्या उत्साहाने आजही खेळला जातोय. आता तुम्हाला वाटत असेल की हा फक्त खेड्यातला खेळ आहे, पण असं काही नाहीये. आज तुम्हाला असाच एक मोठा धक्का बसेल जेव्हा तुम्हाला कळेल की हा आपला गावठी खेळ चक्क स्पेन, इटली आणि पोलंड सारख्या प्रगत देशांमध्ये मोठ्या स्टेडियम मध्ये खेळला जातोय. तिथल्या गोऱ्या साहेबांना आपल्या विटी दांडूने तर अक्षरशः वेड लावले. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण विटी दांडूचा हजारो वर्षांचा इतिहास, त्याचे बारकावे, त्याचे नियम, हा खेळ कसा खेळायचा आणि तो 7 समुद्रापार कसा पोहोचला हे पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ बघूनच तुम्ही म्हणाल, आमचा विटी दांडू खेळ तर लयच भारी आहे. जर तुम्ही लहानपणी विटी दांडू खेळला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक नॉस्टॅल्जियाची ट्रिप असेल. आणि जर तुम्ही नवीन पिढीचे असाल तर तुम्हाला कळेलच की हा खेळ कसा होता आणि किती भारी होता. चला तर मग जाऊयात विटी दांडूच्या जगात. आता सगळ्यात पहिला प्रश्न, हा खेळ नक्की आला कुठून? मित्रांनो, विटी दांडू हा जगातील सर्वात जुन्या खेळांपैकी एक आहे. याचा इतिहास शोधायला गेलात, इतिहास सापडायला गेलात तर आपण थेट हडप्पा आणि मोहनजोदडोच्या काळात पोहोचतो. सिंधू संस्कृतीच्या उत्खननामध्ये लाकडाचे छोटे टोकदार तुकडे आणि दांडू सारखी साधनं सापडली आहेत. आता लाकडापासून बनलेला हा खेळ म्हणजे गरिबांचा खेळ मानला जायचा, कारण विटी दांडूसाठी फक्त झाडाची एक वाळलेली फांदी पुरेशी असते. हा खेळ फक्त मनोरंजनासाठी नव्हता तर एक युद्ध सराव सुद्धा असायचा. शत्रूवर अचूक वार करणं, अंतराचा अंदाज घेणं आणि चपळता वाढवणं यासाठी विटी दांडू सर्वोत्तम व्यायाम मानला जायचा. महाराष्ट्रात याला विटी दांडू, उत्तर भारतात गिल्ली दंडा, तर दक्षिण भारतामध्ये चिल्लीकट्टू किंवा कुट्टियुम कोलम असं म्हटलं जातं. पण मूळ गावा तर तोच आहे ना, विटीला दांडूने मारायचं. प्राचीन काळी जेव्हा राजे महाराजे शिकारीला जायचे किंवा युद्धाचा सराव करायचे तेव्हा त्यांचे सैन्य मनोरंजनासाठी विटी दांडूचे सामने लावायचे आणि या खेळानेच आपल्याला एकाग्रता शिकवली असंही म्हटलं जाते. आता तुम्हाला या खेळाचा सगळ्यात शॉकिंग भाग सांगते. ज्या खेळाला आपण गावठी म्हणून विसरलो तोच खेळ चक्क युरोपमध्ये पोहोचलाय. स्पेनमध्ये या खेळाला बिर्लाडा किंवा पीपा असं म्हटलं जातं. विशेषतः स्पेनच्या गॅलिसिया प्रांतात विटी दांडूचा अक्षरशः सण असतो. तिथे रीतसर याच्या प्रोफेशनल लीग्स असतात. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण स्पेनमध्ये विटी दांडूसाठी अधिकृत फेडरेशन्स आहेत. तिथे खेळाडू जर्सी घालून, प्रॉपर शूज घालून मैदानात उतरतात. स्पेनचे लोक या खेळाला एक पारंपरिक वारसा मानतात. तिथे दरवर्षी युरोपियन चॅम्पियनशिप भरते. फक्त स्पेनच नाही बरं का, तर इटलीमध्ये याला लिप्पा, पोलंडमध्ये क्लिपा असं म्हणतात, क्युबामध्ये किरिम्बेला म्हणतात आणि अगदी फिलिपिन्समध्ये याला शॅटो म्हटलं जातं. म्हणजे बघा, ज्या खेळाला आपण गल्लीत खेळून सोडून दिलं त्या खेळासाठी परदेशामध्ये चक्क नॅशनल फेडरेशन्स आहेत. तिथे प्रेक्षक स्टेडियम मध्ये तिकीट काढून गर्दी करतात. गोरे लोक जेव्हा विटी हवेत मारतात ना, तेव्हा बघायला खूप भारी वाटतं. हे ऐकून प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलायला हवी की आपल्या मातीतला खेळ जगाला वेड लावतोय. आता ज्यांना हा खेळ नक्की कसा खेळायचा हे माहित नाहीये त्यांच्यासाठी एकदम सोप्या भाषेत सांगते. यात 2 गोष्टी असतात. एक मोठा लाकडी दांडू आणि एक लहान दोन्ही टोकांना टोकदार असलेली विटी असते. सुरुवातीला जमिनीवर एक छोटा लांबट खड्डा खणायचा, ज्याला आपण गळी म्हणतो. त्यावर विटी आडवी ठेवायची. दांडूने विटीला गळीतून बाहेर उडवायचं. जेव्हा ती विटी हवेत मारली जाते तेव्हा समोरचा संघ विटी कॅच करण्यासाठी तयार असतो आणि जर विटी हवेत झेलली तर मारणारा आउट होतो. पण जर विटी झेलली नाही तर ती जिथे पडली तिथून गळीपर्यंतचं अंतर दांडूने मोजलं जातं. याला आपण गुन्हे किंवा दांडू मोजणं म्हणतो. आता यात तोलू, बेंडू आणि वखार असे वेगवेगळे प्रकार असतात. विट्टीला एका टोकावर मारून तिला हवेत गोल फिरवणं आणि मग ती हवेत असतानाच दांडूने तिला लांबवर धाडणं, यासाठी जे टायमिंग लागतं ना, ते जगातील कोणत्याही मोठ्या खेळांपेक्षा कमी नाहीये. या खेळात नजर आणि मनगटात बळ खूप महत्वाची बाजू आहे. त्यामुळे हा खेळ आणखीनच मजेशीर होतो. कारण तुमची नजर तेज नसेल तर काही सेकंदातच विट्टी तुमच्या डोळ्यासमोरून निघून जाईल आणि मनगटात बळ नसेल तर विट्टी मारूनही काही उपयोग होणार नाही. त्यामुळेच हा खेळ इतर खेळांपेक्षा वेगळा आहे. आता एवढा गौरवशाली इतिहास असूनही हा खेळ भारतात का मागे पडलाय? याचं मुख्य कारण म्हणजे शहरीकरण आणि मोबाईल कल्चर. या खेळाला मोठ्या प्रमाणात जागा लागतात. त्या जागा आता इतक्या राहिलेल्या नाहीयेत.
मोबाईलमुळे ही पोरांनी अशा खेळाकडे दुर्लक्ष केलंय. आई वडिलांना वाटू लागलं की अशा खेळांमुळे पोरांना खेळताना लागू शकतं आणि यामुळे हा खेळ मागेच पडत गेलाय. पण गावाकडे असे खेळ खेळताना अजूनही दिसतायत, पण त्याचं प्रमाण मात्र थोडं आहे. पण मित्रांनो, विटी दांडू खेळल्याने जी शारीरिक मेहनत होते ती कोणत्याच व्हिडिओ गेम मध्ये मिळत नाही. आज जेव्हा आपण परदेशातील खेळाचे कौतुक करतो, तेव्हा आपल्या मातीतल्या या अस्सल खेळाला विसरणं म्हणजे आपल्या मुळांना विसरण्यासारखं आहे. स्पेन सारखा देश जर याचं प्रोफेशनल आयोजन करू शकतो, तर आपण का नाही? आता तुम्ही सांगा, तुम्हाला विटी दांडूचा प्रवास बघून कसं वाटलंय? आपला हा रांगडा खेळ पुन्हा एकदा भारताच्या गल्ली बोळात आणि स्टेडियम मध्ये दिसायला हवा का? स्पेनच्या पोरांना आपल्या विटी दांडू चॅलेंज द्यायला हवं की नको? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.